जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशात तुम्ही बऱ्याच ना, मी पण बरेच आहे, तुम्ही पण बरेच असणार. हे बघा, मी एक स्पेशल लेडीजसाठी सांगते. आपण काय करतो, स्वतःसाठी काहीच करत नाही, सगळं संसारासाठी, लेकरा बाकरं. जर समजा आपला नवरा बिमार असला यासाठी करतो आपण, स्वतःसाठी आपण काही करत नाही, कधी वेळच काढत नाही. त्या कारणासाठी सगळ्याला हात जोडून विनंती करते, सगळ्या महिलांना, ज्यांना ज्यांना रक्त कमी असेल त्यांनी असं हे सकाळी सकाळी एक बीट कापून खावी. एक बीट आणि एक टमाटर, हे दोन्ही. एक टमाटर काकडी असली तर आणखीन, काकडी असली तर फारच थोडा नाही, पण कधी असते कधी नसते. ते हे बीट रक्त वाढण्याचे खूप हे करते, रक्त वाढण्याचं खूप काम करते. आता तुम्ही म्हणसाल मावशी तुम्हाला काय गरज आहे खायची, तुम्ही म्हणसाल की मावशी तुम्हाला काय गरज आहे खायची. मला ऍक्च्युली याची गरज याची गरज पडली का, की माझं शरीर जाडं दिसते, म्हणजे शरीर वाटते हेल्दी, पण आतमधून रक्त कमी आहे ना. त्या कारणासह डॉक्टरने सांगितलं रक्ती वाढासाठी तुम्ही हे खा. आणि मला खरोखरच अनुभव आला की म्हणजे आपले हात पांढरे पांढरे दिसतात ना, तर हे जेव्हा खाल्लं आपण 15-20 दिवस खाल्लं ना, ते 15-20 दिवस म्हणा, 1 महिना म्हणा, तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचे हात लाल लाल दिसते. म्हणजे तुम्हाला असं लालवट हातात दिसते, म्हणजे याचा मतलब रक्त वाढलं है ना. तर मी हे खाते आणि एक टमाटर खाते, आणि कधी काकडी जर असली तर काकडी खाते है ना. तर हे सगळं खाणं जरुरी आहे लेडीज लोकांना सांगते, कारण लेडीज आहे घरात तर सगळंच काही आहे. लेडीज गेली की घरातला सत्यानाश झाला. म्हणून आपण स्वतःसाठी नका जगू, आपल्या लेकरा बाकरासाठी जगा, आपल्या नातासाठी जगा, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या परिवारासाठी जगा है ना. आपल्या परिवारासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे, आपल्या स्वतःसाठी नाही आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जिम्मेदारी आहे तोपर्यंत आपण स्ट्रॉंग राहायचं. तर त्यासाठी आपल्यालाच करा. आपल्याला कोणी म्हणणार नाही की बीट खाय, की टमाटर खाय, की हे कर की ते कर, हे आपल्याला कोणी म्हणणार नाही. हे सगळं आपल्यालाच करावं लागते आहे का नाही. तर याने चरबी नाही वाढत, फक्त रक्ताचं काम करते, रक्त वाढाचं काम करते, चरबी बिलकुल वाढत नाही याने, लक्षात नाही. म्हणून तुम्ही जेवण बनवता खा ना. आता मी जेवण बनवते. माझा मसाला भाजून चालू आहे, कांदे टमाटर, आणि मी लगेच घेतलं आणि एक बीट याच्यातच कापलं. बघा दिसते. आता कांदा लसूण कापला, एक टमाटर भाजीत कापलं, तर म्हणलं चला एक टमाटर घ्या आणि एक बीट कापून घ्या. म्हणजे काय होते, म्हणजे हे बीट आपण कसं होते माहिती आहे का, हे बीट असं एक घेतलं, जेवण बनवलं, स्वयंपाक करता करता बी खाल्लं तर आपल्याला कोणी म्हणणार थोडी आहे काय. आणि आपण एक काम टाइमपास पण होते आपला, आणि दुसरी गोष्ट आपला टाइमपास पण होते, आणि आपल्या शरीराची बाजू. आणि बारीक चावायचं. कसं चावायचं, बारीक चावायचं. हे छोटे छोटे तुकडे घ्यायचे. आणि हे आहे ना, श्रीमंत लोक काय करतात, चावाचं कट्टाळ त्यांच्या, म्हणून ते काय करतात, मिक्सर मधून काढतात आणि त्याचं ज्यूस बनवून खातात. बरोबर, सॉरी, ज्यूस बनवून पितात. तर आपल्याला तसं करायचं नाही. आपण गरीब लोक आहोत. एक ना एक जर पोटात गेलं तर चांगली गोष्ट आहे की नाही. तर म्हणून हे घ्यायचं एक एक तुकडा आणि बारीक चावायचा. आणि हे रोज तुम्ही 1 महिना करून बघा. मला जर रिझल्ट नाही आला तर मला मावशीला म्हणा की खरोखर मावशी तुम्ही जे व्हिडिओ बनवला होता ना बीटसाठी, तर खोटा बनवला म्हणून. हे व्हिडिओ सत्य आहे. तुम्ही आजपासूनच खाणं चालू करा बीट. आणि स्वस्त आहेत, किती स्वस्त आहेत. आपल्या स्वतःसाठी आपण एवढं नाही करू शकत का. स्वतःसाठी एक बीट, एक काकडी, एक टमाटर नाही खाऊ शकत आपण. एवढं सगळ्या संसारासाठी सगळं गाळच वळत नेतोय, तर स्वतःसाठी एवढं नाही करत ना. आपलं शरीर पण स्ट्रॉंग राहते. आणि 2-3 काम आहेत. मी बघा पार्लरचं काम पण केलं, पार्लरमध्ये काम केलं मी 20 वर्ष. काकडी, टमाटर, बीट, म्हणजे असेच काही फ्रूट खाल्ल्याने चेहऱ्यावर ग्लो पण येते, आणि अंगात बॉडीतली थरथरी राहते, आणि सगळ्याच गोष्टी होतात आहे की नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे यूट्यूब फॅमिली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, जे मी महिला, माणसं तर खातात ना हो. माणसाचं सोडा, माणसाचं काय, माणसं कुठेही काही खातात, बाहेर खातात, घरात खातात,
त्यांचं चालूच असते माणसाचं, आणि आपण देतो, माणसाची व्यवस्था करतो आपण, आपली व्यवस्था करणार कोण नाही. म्हणून आपली व्यवस्था आपणच करावं. आणि आपण एक आई आहोत, सगळा परिवार आपल्या डोक्यावरच वज आहे, तर आपल्याला ते सांभाळावं लागते वज. तर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत शरीराचं लक्ष ठेवा आपल्या, आणि स्ट्रॉंग राहा. कोणत्या बिमाऱ्या नका होती. बघा, तुम्ही बिमार पडले ना तर कोणी करणार नाही बरं का. एवढं मात्र लक्षात ठेवा, एकदम फिट. तुम्ही जर बिमार पडल्या तर तुम्हाला 8 दिवस 15 दिवस महिनाभर करतील, बाकी हिडहिडच करतील. मग आपण एवढं करतो या लोकांसाठी, आणि आपल्याला जर वेळ आला तर आपल्याला जर हिडहिड केलं तर आपल्याला किती त्रास होतो, त्या मनात किती त्रास होतो, आहे की नाही. तशी वेळच नका येऊ देऊ तुम्ही की जेणेकरून आपण बिस्तारात पडलो पाहिजे, आपण बिमार पडलो पाहिजे, आहे की नाही. म्हणून स्ट्रॉंग राहा आणि स्ट्रॉंगच मरा, आहे ना. चला, जय श्रीकृष्ण, राधे राधे. व्हिडिओ जर पसंत पडला तर मला लाईक कमेंट करा मावशीला. चला, जय श्रीकृष्ण, राधे राधे.